नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या 2-4 दिवसापासून सलग दमदार पाऊस पडत आहे आणि या दमदार पावसाचा परिणाम म्हणजेच राज्यातील अनेक धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। राज्यभरात गेल्या 2-3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला आहे। पुणे जिल्ह्यातील मीरा देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहे, त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। उजनी आणि विहीर धरणामधील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे। साताऱ्याच्या वाईमधील धूम धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। धरणाचे 19 दरवाजे 1 मीटरनं तर 14 दरवाजे अर्धा मीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहे। सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचा जर विचार केला तर 4 दिवसापासून या धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले आहे। धरण 100% भरल्याने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे। धाराशिव जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आरसुली लघु प्रकल्प 100% भरून ओव्हरफ्लो झाला आहे। यामुळे भूम शहराची पाण्याची जी चिंता आहे ती मिटली आहे आणि हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले आहे। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी असल्यामुळे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे।